शेतकरी बांधव आणि महिला मी तुम्हाला आपण इथे जो जमलेला आहे महत्वाच्या उद्देशासाठी जमलेला आहे. कारण एक सीझन ऑलरेडी गेलेला आहे. कारण खरीप पीक आहे, अजून दुसरा खरीप पीक आता आपण लावतोय. म्हणजे हे जे गव्हर्नमेंट आहे दोन वेळा खरीप पीक केल्यानंतर बोनस देणार आहे का? कारण हे जे बोनस मागतं हे काही आपण भीक नाही मागत आहे गव्हर्नमेंटला. हा आपला हक्क आहे आणि हे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे. म्हणजे आपण एक या 8 महिन्यापासून मी पाहतो की माझं कंटिन्यू 2 महिन्यानंतर माझं बोनस या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांकडून ईमेलवरती मी त्यांना निवेदन पाठवतो आहे. होते कसं आहे की बघा हा जो धान आहे का MSP मध्ये आपण त्या 2400 रुपये समथिंग आपण दिलेला आहे. पण याच्यामध्ये पण गव्हर्नमेंटचे एवढे नाटक आहे की याचं केंद्र उघडत नाही. केंद्र उघडलं तर आपण धान देतो. धान जेव्हा देतो तर ते अजून एक टन झालं बारदाना खतम. बारदाना संपल्यानंतर आपण MSP मध्ये आपण अजून आपल्याला हे करावं लागतं. याच्याकडे बारदाण्याची सोय नसते वेळेवर. हे झाल्यानंतर 3 महिन्यानंतर धानाचे पैसे मिळत नाही. 3 महिन्यानंतर धानाचे पैसे मिळाल्यानंतर बोनस मिळत नाही. आता बोनस कनेक्टेड आहे. बोनस मिळत नाही म्हणजे आपण भीक नाही मागत आहे, ते आपला हक्क आहे. आणि हा बोनस असा आहे की तुम्ही जर एकरी कास्तकारांना 44,500 रुपये 44,500 रुपये एकरी खर्च आहे धानाच्या शेती करा. ड्रोन आहे, त्याच्यामध्ये बिजाई आहे, बँक ट्रान्सफर पेमेंट होते. तो एक पोर्टल आजपर्यंत बंद होतं. आज सगळे OBC SC NT जे आणि ओपनची ज्यांना स्कॉलरशिप मिळतात विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत नाही आहे. एकीकडे पाहिलं तर आपल्याला बोनस नाही, दुसरीकडे आपल्याला मालाला भाव नाही, तिसरीकडे आपल्याला पाणी नाही आहे. बरोबर आहे. तिसरी चौथी गोष्ट आपल्या मुलांना स्कॉलरशिप बंद झालेली आहे. कारण ह्या पोर्टलमध्ये सतत बिघाड असते. कळलं का? पोर्टलमध्ये म्हणजे हे आपण कास्तकार आहे आणि जगायचं नाही का? आपल्याला जगण्याचा अधिकार नाही आहे. संविधानाने आपला जगण्याचा अधिकार केलेला आहे. आणि इक्वल संविधानानुसार सगळ्याला इक्वल ट्रीटमेंट आहे. तुम्ही जेव्हा नागपूरला जेव्हा मेट्रोचं तुम्ही जाहिरात करता तर गावागावात तुम्ही नळ काय नाही करत. म्हणजे एक हा जो शहरातला नागरिक आणि ग्रामीणचा नागरिक कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने सगळा एक आहे. बरोबर आहे. इक्वल ऑपॉर्च्युनिटी सगळ्याला मिळालं पाहिजे हे भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे. पण होते काय की नागपूर सारख्या शहरामध्ये हाय राईज बिल्डिंग होतात, तिथे मेट्रोची जागा आहे, पण आपल्या एरियामध्ये सारखे प्रकल्प अजून सुद्धा शेवटच्या कास्तकारापर्यंत पाणी मिळत नाही. गेल्या 10-15 वर्षापासून तो सारखा कोण भरून बघताय तर त्या विचारात काही होत नाही. शेवटी त्याला आत्महत्या करायला लागतो. शेतकऱ्याचा जो शेतकऱ्याची अशी हालत झालेली आहे. शेतकरी हा मंदिरचा घंट्यासारखा झालेला आहे. घंटा असा तो मंदिरात असतो, कोणी त्याला ठोकून चालला जातो, वाजून चालला जातो तो बिचाराने याच्या सगळं करून आत्महत्येच्या गरजेचं. आणि याच्यामुळे टेन्शनमुळे काय झालेलं की आता तुम्ही व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे गावात. प्रत्येक गावाकडे व्यसनाचा असतो. 24 तास टेन्शनमध्ये काय करणार आहे. घरी गेला तर मुलगा म्हणतो बाबा फी भरायची आहे, काय तर स्कॉलरशिपचे पैसे येत नाही. त्या तो वडील म्हणतो तर धानाचा बोनस आलेला नाही आहे, मी कुठून भरणार. धान बोनस जो आहे आपल्याला 50,000 बोनस येणे हो मिळायला पाहिजे, आपला हक्क आहे. आणि असं करून मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा